कुष्मांडा, विश्वाची निर्मिती करणारे हास्य। खूप खूप वर्षांपूर्वी जेव्हा वेळही अस्तित्वात नव्हता तेव्हा सगळीकडे फक्त अंधार आणि शांतता होती। ना सूर्य होता, ना तारे, ना पृथ्वी। सगळं काही शून्य होतं, जणू काही एका गाढ आणि शांत झोपेमध्ये हरवून गेलं होतं। त्या महाशून्यतेत अचानक एक दिव्य प्रकाश प्रकट झाला। तो प्रकाश म्हणजे साक्षात देवी कुष्मांडा होती। ती 8 हातांची सिंहावर आरूढ झालेली आणि अत्यंत तेजस्वी दिसत होती। तिचे अस्तित्वच त्या अंधाऱ्या जागेत आशेचा किरण घेऊन आले होते। देवीने डोळे उघडले आणि आजूबाजूला पसरलेली शांतता पाहिली। तिला वाटले की ही जागा आनंद, प्रेम आणि जीवनाने भरून जावी। या शांततेला एका सुंदर गाण्याची जोड मिळावी असा विचार करताच तिच्या चेहऱ्यावर एक मंद आणि सुंदर हास्य उमटले। ते फक्त एक हास्य नव्हते, तर त्यात संपूर्ण विश्वाची ऊर्जा आणि निर्मितीचे बीज सामावले होते। जणू काही एका छोट्याशा बीजामध्ये एक मोठे झाड लपलेले असते। तिच्या त्या हास्यातून एक प्रचंड ऊर्जेचा आणि प्रकाशाचा स्रोत बाहेर पडला आणि याच हास्यातून आपल्या विश्वाचा जन्म झाला। प्रकाशाचे छोटे छोटे कण, ज्यांना आपण अणू म्हणतो, ते सगळीकडे पसरले। याच कणांमधून पुढे असंख्य तारे, आकाशगंगा आणि ग्रह तयार झाले। संपूर्ण विश्व एका सुंदर लयीत फिरू लागले। जणू काही देवीच्या हास्याने एक नवीन संगीत तयार केले होते आणि त्यावर संपूर्ण विश्व नाचत होते। देवीने पाहिले की तिची ही निर्मिती खूप सुंदर आहे, पण या विश्वाला सतत ऊर्जा आणि उष्णता देण्यासाठी एका मुख्य स्रोताची गरज आहे, जेणेकरून जीवसृष्टी फुलू शकेल। म्हणून तिने सूर्याची रचना केली, वजा एक मोठा तेजस्वी गोळा, आणि त्याला कधीही न संपणारी ऊर्जा देण्यासाठी ती स्वतः सूर्याच्या मध्यभागी जाऊन राहिली। त्या दिवसापासून देवी कुष्मांडा सूर्याच्या आत राहून संपूर्ण विश्वाला आपली ऊर्जा आणि सकारात्मकता प्रदान करते। आपल्यापर्यंत पोहोचणारा सूर्यप्रकाश हा तिचाच आशीर्वाद आहे, जो आपल्याला दररोज नवी उमेद देतो। देवी कुष्मांडा आपल्याला शिकवते की एका छोट्याशा सकारात्मक कृतीत, जसे की एका हास्यात, संपूर्ण जग बदलण्याची शक्ती असते। नवरात्रीच्या 4थ्या दिवशी आपण तिची पूजा करतो आणि तिच्याकडून ऊर्जा, आरोग्य आणि आनंदाचा आशीर्वाद मागतो।